नमस्कार मित्रांनो, मी तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर जॉब स्टेशन आरवर। तर आज आपण बघणार आहोत KVS आणि NVS सिलेबस, एक्झाम पॅटर्न आणि इतर माहिती। तर जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील फॉलो करा। तर एक्झाम पॅटर्नबद्दल बोलूया। टियर 1 म्हणजे लेवल 1 ही क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे। यामध्ये 100 प्रश्न आपल्याला MCQ पॅटर्नमध्ये विचारणार आहेत। प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असणार आहेत आणि इथे निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे। प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क कमी होणार आहेत आणि हे गुण जे आहेत ते आपले फायनल मेरिटमध्ये धरणार नाहीत। ही फक्त क्वालिफाईंग एक्झाम आहे। जर आपण या एक्झाममध्ये टियर 1 मध्ये जर आपण क्वालिफाईंग मार्क्स घेतले तरच आपण टियर 2 मध्ये क्वालिफाय होणार। तर पुढील चरणासाठी एकाच पास या रेशोने विद्यार्थ्यांची निवड होणार आहेत शक्यतो। तर टियर 1 पॅटर्न म्हणजे कोणत्या विषयाला किती गुण आहेत ते बघूयात। जनरल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेसाठी 20 प्रश्न राहणार आहेत। एका प्रश्नाला 3 मार्क असे 60 मार्क्स येणार आहेत। न्यूमरिकल ॲबिलिटी 20 प्रश्न 60 गुण। इंग्लिश लँग्वेज 10 प्रश्न 30 गुण। जनरल नॉलेज 20 प्रश्न 60 गुण। बेसिक कम्प्युटर लिटरसी 20 प्रश्न 60 गुण आणि MIL म्हणजे मॉडर्न इंडियन लँग्वेज, हिंदी किंवा आपली रिजनल लँग्वेज जे काही असेल जसे की मराठी, तेलुगू, कन्नड, तमिळ या भाषा समजा, तर इथे 10 गुण आपल्या मराठीला असणार आहे आणि त्याला 10 प्रश्न मराठीवर येणार आहेत आणि 30 गुण त्या आपल्या लँग्वेजला राहणार आहेत। असे टोटल 100 प्रश्न आणि 300 मार्क्स आपल्याला मिळणार आहे। आठवण ठेवा मित्रांनो, यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे। प्रत्येक चुकीच्या प्रश्नाला 1 मार्क कमी होणार आहेत। तरी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, PRT असो, TGT असो या PGT असो, टियर 1चा सिलेबस सर्वांसाठी सारखाच आहे आणि ही PDF मी टेलिग्रामला टाकणार आहे सिलेबसची। तुम्ही टियर 1चा सिलेबस आणि टियर 2चा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनलवर घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे जॉब स्टेशन आर। असं सर्च केल्यावर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळेल आणि त्यामध्ये PDF देखील मिळेल। तर आपण जर इथे सिलेबसची गोष्ट केली तर सामान्य बुद्धी एवं तर्क म्हणजे पेपर आपला राहणार आहे हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये असणार आहे। तर मी इथे हिंदीमध्ये सिलेबस आणि इंग्लिशमध्ये सिलेबस घेतलेला आहे। तर जनरल रिझनिंगचा सिलेबस तुम्ही इथे बघू शकता। न्यूमरिकल ॲबिलिटी म्हणजे संख्यात्मक योग्यताचा सिलेबस इथे बघू शकता। तसेच इंग्रजी भाषा, इंग्लिश लँग्वेजचा सिलेबस देखील तुम्ही इथे बघू शकता। इथे सामान्य ज्ञान एवं समसामयिकी म्हणजे जनरल नॉलेजचा काय सिलेबस असणार आहे हे पण तुम्ही बघू शकता। टियर 1 ही क्वालिफाईंग एक्झाम असणार आहे मित्रांनो, याकडे लक्ष दे जा। जर तुम्ही पहिला पेपर क्वालिफाय होसाल तरच तुम्ही टियर 2 साठी पात्र राहणार। यानंतर 5वा विषय कम्प्युटर ज्ञान म्हणजे बेसिक कम्प्युटर लिटरसी असणार आहे। त्याचा सिलेबस तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर आधुनिक भारतीय भाषा म्हणजे मॉडर्न इंडियन लँग्वेज। जर तुम्ही हिंदी विषय घेतला असेल तर त्याचा सिलेबस इथे आहे मित्रांनो। जर आपली क्षेत्रीय लँग्वेज म्हणजे रिजनल लँग्वेज जर तुम्ही घेतली असेल तर त्यामध्ये काय विचाराल, अन्य क्षेत्रीय भाषा आहे, भाषा का मूल, व्याकरण, शब्दावली, वाक्य संरचना, पाठबोध एवढं बघायचं मित्रांनो। हे सर्व सिलेबस तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल मित्रांनो। आता गोष्ट करूया टियर 2 साठी। टियर 1 जर आपण क्वालिफाय झालो तर आपण टियर 2 साठी पात्र राहणार आहेत आणि हा रिझल्ट आपला फायनल मेरिटमध्ये जाणार आहे मित्रांनो। तर टियर 2 हा सब्जेक्ट प्लस पेडागॉजी आधारित मुख्य पेपर राहणार आहे। त्यामध्ये PRT टियर 2 साठी जर बघितला पॅटर्न म्हणजे प्रायमरी टीचरसाठी तर सब्जेक्ट कंटेंट म्हणजे जे सब्जेक्ट आहे त्याचा कंटेंट आणि पेडागॉजी हे दोन्ही मिळून 80 ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ प्रश्न असणार आहेत आणि डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पण असणार आहेत 40 मार्कासाठी। असे मिळून टोटल 120 मार्क राहणार आहेत। त्यापैकी फायनल मेरिट आपला ठरणार आहे 70% गुण आपल्या या टियर 2च्या पेपरवरून आणि 30% गुण आपल्याला इंटरव्ह्यूमधून घ्यायचे आहेत मित्रांनो। आणि या दोघांची ॲडिशन करून जो आपला फायनल स्कोअर तयार होईल त्याच्यावर आपली मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो। हा झाला PRT बद्दल म्हणजे प्रायमरी टीचरबद्दल। याचा सिलेबस देखील टेलिग्रामला मिळून जाईल मित्रांनो। पुढे जाण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता गोष्ट करूया TGT टियर 2चा पॅटर्न काय असणार आहे। TGT ट्रेन ग्रॅज्युएट टीचरसाठी तर इथे तुम्ही बघू शकता सब्जेक्ट कंटेंट मॅथ्स, सायन्स, SST, इंग्लिश, हिंदी, ETC जे पण आपला विषय असेल त्यावर 80 मार्क्स आहेत। नंतर पेडागॉजी यावर 40 गुण आहेत, डिस्क्रिप्टिव्हवर 30 गुण आहेत। असे टोटल मिळून 150 गुणांचा पेपर राहणार आहे। टियर 2 फायनल मेरिट रेशो TGT साठी काय असणार आहे तर 80% गुण आपल्या पेपरमधून येणार आहे आणि 20% गुण आपल्याला इंटरव्ह्यूमधून घ्यायचे आहेत। तर यावर आपला फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे मित्रांनो। PGTचा टियर 2चा पॅटर्न बघू मित्रांनो। तर सब्जेक्ट कंटेंट म्हणजे PG लेवलचं जे सब्जेक्ट आहे तो आपल्याला 100 गुणासाठी आहे। त्यानंतर पेडागॉजी 40 आणि डिस्क्रिप्टिव्हसाठी 60 गुण आहेत मित्रांनो। असे टोटल 200 गुण आपल्याला मिळणार आहेत। तर फायनल मेरिट रेशो 70 आणि 30चा रेशो आहे मित्रांनो। म्हणजे 70% गुण आपल्याला पेपरमधून आणि 30% गुण आपल्याला इंटरव्ह्यूमधून घेऊन जे फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यावर आपलं मेरिट ठरलेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे बघू शकता विषयानुसार म्हणजे PRT, TGT, PGT टियर 2 सिलेबस आपल्या टेलिग्राम जॉब स्टेशन आरवर PDF मिळून जाईल मित्रांनो तुम्हाला। चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो। जसं आपण आताच बोललो फायनल मेरिट सिलेक्शन फॉर्म्युला PRT साठी 70% गुण एक्झाममधून आणि 30% इंटरव्ह्यूमधून,
TGTसाठी 80% गुण पेपरमधून आणि इंटरव्ह्यूमधून 20% गुण, PGTसाठी 70% गुण एक्झाममधून आणि 30% गुण आपल्याला इंटरव्ह्यूमधून घ्यायचा आहे आणि यावर आपली फायनल मेरिट लिस्ट ठरणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, इथपर्यंत आल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद. नवीन असाल किंवा जुने असाल, आतापर्यंत जर आपले चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि काही अडचण असेल तर कृपया कमेंट करा. मी तुमची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करेल. खूप खूप धन्यवाद मित्रांनो.